यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही जीकेचे प्रश्न जे तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती किंवा एमपीएस यूपीएस अशा कोणतेही एक्झाम असो त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत। तर आज आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधान अंमलात कधी आले? उत्तर आहे 26 जानेवारी 1950। दुसरा आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली आहे? 1 मे 1960 रोजी। महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे मुंबई। भारतातील पहिले राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्षाचा। भारतीय संसदेची 2 सभागृह कोणती आहेत? लोकसभा व राज्यसभा हे 2 भारतीय संसदेचे 2 सभागृह आहेत। भारताचा राष्ट्रीय सण कोणता आहे? स्वातंत्र्य दिन, म्हणजेच 15 ऑगस्टला भारताचा राष्ट्रीय सण म्हटले जाते। भारत छोडो आंदोलन कधी झाले आहे? 1942ला, म्हणजे चले जाव आंदोलन हेच भारत छोडो आंदोलन आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती। तसेच ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राममोहन यांनी केलेली आहे। महाराष्ट्रातली पहिली महिला राज्यपाल कोण? उत्तर आहे विजयलक्ष्मी पंडित। पुढचा प्रश्न आहे, भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे गंगा। तसेच महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे गोदावरी आणि भारतातली आहे गंगा। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई। कर्कवृत्त भारतातील किती राज्य जातात? 8 राज्य। जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे। भारताची भौगोलिक राजधानी कोणती आहे? नागपूर। राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती। भारतीय संविधान एकूण किती अनुच्छेद आहेत? 448। भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? राष्ट्रपती। लोकसभेचा सभापती कोण असतो? अध्यक्ष। भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक इंडिया, म्हणजेच RBI। GDP म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। RBIची स्थापना कधी झाली आहे? उत्तर आहे 1935। पंचवार्षिक योजना आयोग कधी स्थापन झाला आहे? उत्तर आहे 1950। भारताचा अर्थसंकल्प कोण सादर करतो? उत्तर आहे अर्थमंत्री। अर्थमंत्री हे भारताचा अर्थसंकल्प सादर करतो। पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? त्वचा। ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? जोसेफ प्रिस्टली। विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? ॲम्पियर। ॲम्पियर हे विद्युत प्रवाहाचे एकक आहे। सूर्य हा कोणता तारा आहे? तर सूर्य हा मध्यम आकाराचा तारा आहे। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ। भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ। ISRO चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे बेंगळुरू। बेंगळुरू येथे ISRO चे मुख्यालय आहे। भारताचा राष्ट्रध्वज कोणी डिझाईन केला आहे? उत्तर आहे पिंगळी वेंकय्या यांनी भारताचा राष्ट्रध्वज डिझाईन केलेला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।